नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं कच्च्या जुन्या बातम्या या चॅनलवर. ह्या चॅनलवर आपण कच्च्या जुन्या बातम्या घेऊन येतो आणि त्यांना पुन्हा प्रसारित करतो. 5 वर्षाआधी भारतात झाला होता पबजी बॅन. तेव्हा भारताची युवा पिढी हतबल, दुःखी, डिप्रेस्ड फील करत होती. तेव्हा आमची टीम गेली होती तमाम जनतेची रिॲक्शन घेण्यासाठी. तेच इंटरव्ह्यूज आपण आज पाहणार आहोत. सगळ्यात आधी मी मोदीजींचे खूप खूप आभार मानू इच्छिते. आमचे हे आहेत ना, ते दिवस रात्र पबजी खेळायचे आणि दिवस रात्र त्या कमोडवर बसून असायचे. नाही नाही कॉन्स्टिपेशन नाही काही, तिकडे नेटवर्क चांगलं यायचं ना म्हणून. आणि एकदा बसले ना खेळायला की 4-5, अगं बाई माझा पदर 4-5 चिकन डिनर तर असे जिंकायचे. ते चिकन डिनर खरे असते ना तर लय मजा आली असती बघा. पण नव्हते, काय करणार. पण काल की नाही ते आमच्या सगळ्यांबरोबर एकत्र जेवायला बसले होते. बाई 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 बाई, मला तर एकदम कोंबडीसारखंच वाटत होतं. नमस्कार सर, आम्ही ना तुमच्याकडे एक नवीन बिझनेस आयडिया घेऊन आलोय. तुम्ही करणार का फायनान्स? नाही बघा, आपण एक काम करूया, आपण ना नवीन गेम लॉन्च करूया. हां, एकदम सेम 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 पबजी, पण आपण त्याच्यामध्ये पूर्ण सगळं भारतीय करून टाकूया. हां, आणि ते आमच्या रिसर्च टीमने खूप रिसर्च केलं आहे आणि रिसर्च करून एक नाव काढलं आहे, एकदम पबजीच्या एकदम सेमच आहे. म्हणजे त्याचं नाव हां, ते त्याचं नाव आम्ही विचार केला आहे, आपण फौजी ठेवूया सर. आपला गेम एकदम भंगार टुकार घाणेरडा जरी निघाला तरी पण भारतीय लोक फौजीला नाव नाही ठेवणार सर. तुम्ही करणार का फायनान्स? पैसा ही पैसा होगा. चला चला चला, आपल्याला आता फायनान्स मिळालेला आहे, सो आपण कामाला सुरुवात करूया, है ना. हां, मार्केटिंग टीम आणि प्रमोशन टीम, तुम्ही पटापटा भरा कामाला लागा बरं का. हाँ, ओ तू ये खबर छपवा दो अखबार में, तू पोस्टर लगवा दो बाजार में, एक लड़का एक लड़की. नाही, ह्या भूतलावर जेवढी माणसं अवेलेबल आहेत ती सगळीच्या सगळी आपल्या गेमच्या पाठी येडी झाली पाहिजेत. चला चला कामाला लागा, भरा 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 भरा. काय इन्सेंटिव्ह क्यूट मिळणार? हा बाळा, इन्सेंटिव्ह पण मिळणार. तू तर इंटर्न आहेस ना? बरं बरं, पगार पण नाही आहे हिचा, हिला इन्सेंटिव्ह पाहिजे. Hello my lovelies, welcome back to my channel. What? We are not shooting for my channel. What is this then? Oh, it's for some TV. That's good PR, babe. Shut up. Okay. What's the question? I'm also a fashion influencer. So I started my journey after college because मेरे पास कुछ करने के लिए था नहीं, माझ्याकडे काही करायला नव्हतं आणि पण माझ्याकडे फॅशन सेन्स होता आणि मी इंस्टाग्रामवरनं असं बोलायला शिकून घेतलं होतं. सो म्हटलं वाय नॉट ट्राय दिस, म्हणून मी एक फॅशन इन्फ्लुएन्सर झाले आहे आणि माझ्या पेजला आता 1,500 वगैरे. ओ माय गॉड, माय ॲक्सेसरी जस्ट केम ऑफ कॅच इट. आणि शीट नावाचं एक ॲप होतं ज्याच्यावरनं आय यूज टू बाय ऑल द क्लोथ्स आणि 15 कपडे आरशासमोर चेंज करून तुम्हाला दाखवण्यामध्ये जेवढी मजा आहे ना, ट्रस्ट मी नॉट, तेच कपडे खरेदी करण्यामध्ये खूप कटकट आहे ब्रो. I'm sorry, I just lost my accent. I'm so sorry. Fashion influencer. Just give me a minute, huh? Oh my God. Hello my lovelies. Yeah, I'm back with my accent, guys. Don't worry. आणि sorry, what was your question? PUBG ban? Oh, I don't care about that. Yeah. Okay, subscribe to my channel. नमस्कार. हां, माहिती आहे तो पबजी का काय तो बॅन झालाय. बरोबर कारणांसाठी नाही केलेला तो बॅन, मी सांगते तुम्हाला. अहो, ते चायनाचं आहे म्हणून बॅन केलाय. काय म्हणजे तेच बरोबर कारण आहे? अहो, युवा पिढीचं सत्यानाश व्हायला लागलं, ते बरोबर कारण असलं पाहिजे ना. तेच बरोबर कारण आहे, चायनाचं आहे. मग तो आता पूर्ण भारताची युवा पिढी त्या पबजीमध्ये लागली आहे म्हणून पबजी बॅन झाला पाहिजे होता खरं तर. त्यासाठी तर केलाच नाही. आणि आता तो फौजी का काय ते घेऊन येत आहेत. नाही म्हणजे अर्थ काय आहे या सगळ्याला? हां, आज पबजी आहे, उद्या फौजी आहे, मग आमकं काही आहे, मग तमकं काही आहे, मग हे आहे, मग ते. मला वाटतं ना सगळे गेमच बॅन केले पाहिजेत. नाही मला वाटतं फोनच बॅन केले पाहिजेत. नाही मला वाटतं इंटरनेटच बॅन केलं पाहिजे. नाही मला वाटतं. धन्यवाद.
अरे जा की. हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे स्ट्रीम नाही तर आईस्क्रीम नाही. तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे की या चॅनल फक्त पबजी 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 भरला होता. पण आता पबजी बॅन झालाय. बट डोंट वरी, स्ट्रीम चालत राहणार आहे तुमच्यासाठी. खास मी घेऊन आलेलो आहे एक असा खेळ जो बघून तुम्ही नॉस्टॅल्जिक होणार आहात. सो टिश्यूज रेडी ठेवा, कारण तुम्ही रडू शकता. नॉस्टॅल्जियाची ट्रेन पकडून आपण स्ट्रीम सुरू करूया. झुक 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 झुक. परत एकदा स्वागत करतो स्ट्रीम नाही तर आईस्क्रीम नाही या चॅनलवर. आज मी घेऊन आलो आहे लुडोची स्ट्रीम. हेलो, मी पण एक पबजी प्लेयर आहे. पण हे बॅन बरोबर माझं लव्ह हेट रिलेशनशिप. मी सॅड, कारण आजपर्यंत मी एक पण चिकन डिनर नाही जिंकलो. पण मी हॅपी कारण आज नंतर कोणीच चिकन डिनर नाही जिंकणार की हो. पबजी वे टाइमपास. नो बॉदर. या थाला फॉर रिझन. थँक्यू. कट कट कट. माझ्या नावाच्या बाजूला ना वीगन लिहा. वीगन. वीगन. That's why no chicken dinner. Strategy. Still shooting. मी एक पबजी प्लेयर आहे. चालत होता रे कॉन्करर लेवलचा. 4 दिवसाआधी रॉयल पास घेतला होता मी. काय व्हायला, पबजी बॅन करून टाकली. मी तर दिवस रात पबजीच खेळायचो. सुबह से शाम तक, शाम से फिर सुबह तक पबजी खेलू. बाबा काय फायदा, पबजी बॅन करून टाकली. मोदीजी तुम्ही पण तर पबजी खेळायचे. काय झालं, स्क्वॉड चांगला नाही भेटला का? सगळ्यांना नाही भेटत मोदीजी. पण म्हणून काय पबजी बॅन करायची का? काय करू मी आता, काय करू मी आता, काय करू. सध्या इंडो चायना वॉर चालू आहे ना. हां, कोल्ड वॉर. गव्हर्नमेंटने चायनाचे 200 पेक्षा जास्त ॲप्स बॅन केलेत. गुड फॉर इंडियन्स. न्यू ॲप्स शुड कम. पण यार, त्या 200 ॲप्सच्या एका कंपनीमध्ये मी मॅनेजर पोस्टला काम करत होतो आणि माय कंपनी जस्ट शट डाऊन. मी प्रमोशनची वाट बघत होतो पर्सनली. यार मला अनएम्प्लॉयमेंट आली आहे. लाईक एनिवेज, म्हणजे इंडियामध्ये अनएम्प्लॉयमेंट तसंही खूप आहे. बट या पबजी बॅनवर माझं काय मत आहे हे जाणून घेणं जास्त इम्पॉर्टंट आहे, राईट? सो जॉब शोधायला चाललो आहे मी. तुमच्याकडे काही असेल माझ्यासाठी तर CV पाठवतो. मॅनेजर पोस्टला काम करत होतो मी. पण पबजी बॅन झालं ह्याच्याबद्दल मला वाईट वाटतंय. ओके, मिळाली रिॲक्शन? या, थँक्यू.